Hello friends, this is Professor Sominath Midkari. I welcome you all in my online class. In this session, we are going to learn prepositions. The objective of this session is to enable you to formulate grammatically correct sentences using prepositions. Let us start the session. Can you identify the purpose of using the prepositions in the following sentences? खाली दिलेल्या वाक्यांमध्ये प्रिपोजिशन्स वापरण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे हे जरा सांगता येईल का आपल्याला? पहा, द फर्स्ट सेंटेन्स ही लिव्ज इन दिस हाऊस. या वाक्यामध्ये इनचा वापर प्लेस सांगण्यासाठी केलेला आहे. हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी इनचा वापर प्लेस सांगण्यासाठी केलेला आहे. वेअर डज ही लिव्ह? ही लिव्ज इन हाऊस. चला तर मग पुढच्या वाक्यांमध्ये हे कशासाठी वापरलेले आहेत प्रिपोजिशन ते पाहू. ही विल रिटर्न इन अ वीक. इट इज यूज टू टेल अबाउट द टाइम. Please explain this in English. In is used to tell about method or manner. कसं सांगायचं इंग्रजीमध्ये म्हणजेच पद्धती. The pen was given by him. By is used to tell about the agent. कोणी ॲक्शन केली? By him. म्हणजेच एजंट, डुअर कोण आहे ते सांगितलं जातं आहे. I will reach there by evening. By is used to tell about the time. I am coming by train. By is used to tell about means of traveling. पहा, या ठिकाणी एक प्रिपोजिशन वेगवेगळ्या हेतूकरिता वापरलेलं असू शकतं. इन इज यूज्ड फॉर प्लेस, टू टेल अबाउट टाईम, टू टेल अबाउट मेथड ऑर मॅनर. बाय इज यूज्ड फॉर एजंट, टू टेल अबाउट एजंट, टाईम अँड मीन्स. आणि एका हेतूसाठी वेगवेगळी प्रिपोजिशन्स वापरली जाऊ शकतात. टू टेल अबाउट टाईम, हेअर इन इज यूज्ड अँड हेअर बाय इज यूज्ड. ओके, पण त्या दोघांच्या वापरामध्ये थोडासा फरक असतो, सेन्समध्ये त्याचा फरक असतो आणि हे सर्व आपण आता या लेक्चरमधून जाणून घेणार आहोत. सो लेट अस अंडरस्टँड द प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस, पोझिशन अँड मुवमेंट. ॲट आणि इन या दोन प्रिपोजिशन्समधला फरक लक्षात घेऊया. या वाक्यावरती नजर टाका. I live at Sadavli village, situated in Ratnagiri district. If you read this sentence carefully, you will understand Sadavli is a village and Ratnagiri is a district. आणि याच्यावरून मग आपल्या लक्षात येतं ॲट कुठे वापरायचं आणि इन कुठे वापरायचं. At has the idea of an exact point and is therefore used with houses, villages, small towns. ॲट हे एक्झॅक्ट पॉईंटसाठी वापरलं जातं आणि म्हणून ते घरांच्या सोबत विलेजेस म्हणजे खेडे आणि स्मॉल टाउन्स यांची प्लेस सांगायची असेल तर ॲट वापरलं जातं. आणि इन हॅज द आयडिया ऑफ लार्जर एरिया. इन म्हणजे काय? इन कुठे वापरला जातो? इन हा लार्जर एरियासाठी वापरला जातो. जसं बिग टाउन असेल, स्टेट असेल, कंट्री असेल. इफ यू वॉन्ट टू स्टेट अबाउट द लार्जर एरिया दॅन दिस टाउन, then you should use in. Okay, like in Ratnagiri district. Here are some uses of prepositions of place: at, in and on. आत्ताच सांगितलं तुम्हाला ॲट हा फिक्स एखाद्या पॉईंटसाठी सांगितला जातो आणि म्हणून ॲट द डोअर, ॲट द क्रॉस रोड, ॲट द ट्रॅफिक लाईट. सो दीज आर दी पॉईंट्स. हे पॉईंट आहेत. त्या ठिकाणी एखादा आहे. ॲटचा अर्थ नियर पण होतो, च्या बाजूला, नियर. ओके, सो ही इज ॲट द ट्रॅफिक लाईट म्हणजे तो ट्रॅफिक लाईट जवळ आहे. ओके, ही इज ॲट द क्रॉस रोड, तो क्रॉस रोडवरला आहे. ही इज ॲट द डोअर असा अर्थ होतो तिथे. टॉप, बॉटम, एंड.
टॉपला आहे, बॉटमला आहे, एंडला आहे. सो ॲट द टॉप, ॲट द बॉटम, ॲट द एंड. ग्रुप ॲक्टिव्हिटी सांगताय, पार्टी आहे, कॉन्सर्ट आहे, सिनेमा आहे. सो वेअर इज ही समबडी? ही इज ॲट अ पार्टी, ॲट अ कॉन्सर्ट, ॲट द सिनेमा. ओके, ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये एखादा आहे हे सांगताय. ही इज इन ए पार्टी नव्हे, ही इज इन ए कॉन्सर्ट नव्हे, ही इज इन द सिनेमा नव्हे, ही इज ॲट अ पार्टी, ॲट अ कॉन्सर्ट, ॲट अ सिनेमा. लक्षात येत आहे? तर ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये एखादा सामील आहे हे सांगताय तर ॲट. स्कूल और युनिव्हर्सिटी, कुठे शिकत आहे? ॲट स्कूल, ॲट कॉलेज, ॲट युनिव्हर्सिटी. इन स्कूल, इन कॉलेज, इन युनिव्हर्सिटी असं नव्हे. आता तुम्हाला एखाद्याने विचारलं, वेअर डू यू स्टडी? आय स्टडी ॲट राजेंद्र माने पॉलिटेक्निक. नॉट आय स्टडी इन राजेंद्र. इन नाही वापरायचं, ॲट वापरायचं त्या ठिकाणी. ओके. होम आणि वर्क, ॲट होम, ॲट वर्क. ओके. वेअर आर यू? आय एम ॲट होम. शॉप्स, पहा एखादं शॉप आहे तर त्याच्यासाठी त्याची पोझिशन सांगायचं, त्याचं प्लेस सांगायचं. ही इज ॲट द बेकरी, ही इज ॲट अ कॅफे, ही इज ॲट द केमिस्ट म्हणजेच मेडिकल शॉप, लाईक दॅट. किंवा एखादा व्यक्ती स्टेशनला आहे, ही इज ॲट द स्टेशन. ओके. एखादा व्यक्ती सुपर मार्केटच्या जवळ आहे, ही इज ॲट द सुपर मार्केट, ही इज ॲट द टेम्पल. अंडरस्टँडिंग मी? ओके. नेक्स्ट, इन. आता इनचा वापर कसा केला जातो? तो लार्जर एरिया आहे, परंतु इन जेव्हा म्हणतो आपण तेव्हा इन म्हणत असताना एक कन्फाईंड काइंड ऑफ एरिया येतो, त्याला बॉर्डरच्या मध्ये या अर्थाने वापरला जातो इन. लाईक इन द बॅग, बघा बॅगला सगळीकडून बॉर्डर असतात. ओके, बॅगला सगळीकडून बॉर्डर असतात, तर म्हणून इन द बॅग बॉर्डर आहेत, त्यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या आतमध्ये आहे हे सांगायचं आहे, इन वापरतात. इन द क्लासरूम, स्टुडंट्स आर इन द क्लासरूम. ओके, स्टुडंट्स आर इन द क्लासरूम. शुगर इज इन द बॉक्स, लाईक दॅट. टेरिटरी म्हणजेच एरिया. इन लंडन, इन युरोप, इन द आल्प्स, इन द वर्ल्ड. कार आणि व्हॅन, कुठे आहे? कारमध्ये आहे. वेअर आर यू? आय एम इन द कार, आय एम इन अ व्हॅन. फक्त एक लक्षात ठेवा, जर हेच पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर मात्र यूज वेगळा येतो. जर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहात असं सांगायचं आहे, आय एम ऑन द बस, आय एम ऑन द ट्रेन, आय एम ऑन अ प्लेन. अंडरस्टँडिंग? वॉटर प्लेस सांगायचं आहे, इन द सी, इन अ रिवर, इन अ लेक, इन द स्विमिंग पूल. प्रिंटेड मटेरियलच्या बाबतीत सांगायचं आहे, वेअर हॅव यू फाउंड दिस पोम, तुला ही कविता कुठे मिळाली? आय फाउंड इट इन अ बुक, इन अ पिक्चर, इन द न्यूजपेपर. ओके. त्यानंतर ऑनचा वापर, ऑन अ सरफेस. सो ऑन द टेबल, ऑन द कार्पेट, ऑन द रूफ, ऑन द सोफा. बघा या चारही याच्यातून आपल्याला एक लक्षात येतं की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या पृष्ठभागावरती आहे हे सांगताय तर ऑनचा वापर करा, पृष्ठभागावरती पाहिजे. फ्लोअर, ऑन द फर्स्ट फ्लोअर, ऑन द फिफ्थ फ्लोअर. कुठे राहतो? ऑन द फर्स्ट फ्लोअर, पहिल्या मजल्यावरती असं सांगताय. ऑन द राईट, ऑन द लेफ्ट, बाजू सांगितली जाते. ऑन द बस, ऑन द ट्रेन आत्ता सांगितलं, पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि आता मीडिया, वेअर हॅव यू सीन, वेअर हॅव यू हर्ड द न्यूज, तू न्यूज कुठे ऐकली? ऑन द रेडिओ, ऑन टेलिव्हिजन. ओके. वेअर हॅव यू फाउंड दिस मटेरियल? ऑन द इंटरनेट, कुठे मिळाला तो व्हिडिओ? ऑन द इंटरनेट, ऑन अ वेबसाईट. ओके. इथे जरा चित्रांच्या माध्यमातून आपण प्रिपोजिशनचा वापर लक्षात घेऊया. पहा, आय विल जस्ट यूज दॅम इन सेंटेन्स, यू अंडरस्टँड इट. द कॅट इज इन दी बॉक्स. इन म्हणजे च्या आतमध्ये रेस्ट करत आहे, इनसाईड दी बॉक्स. बघा इनसाईड म्हटलं की चार बॉर्डरच्या मध्ये एखादी गोष्ट आहे हे सांगताय, मध्ये. ओके, मध्ये पाहिजे ती अशी, तर त्यावेळी इन वापरायचं, इनसाईड वापरायचं. त्यानंतर अंडर द बॉक्स, अंडरमध्ये च्या खाली, द कॅट इज अंडर द बॉक्स. ऑन द बॉक्स, सरफेसला चिकटून वरती आहे,
सो ऑन द बॉक्स. अबोव द बॉक्स. आता अबोव, ऑन, ओव्हर, अपॉन या चारमधला फरक लक्षात घ्या. अबोव, ओव्हर आणि एक अपॉन, UPON. ओके, अपॉन. जर तुम्हाला एखादी गोष्ट सरफेसला चिकटून आहे हे सांगायचं आहे, ऑन वापरा. जर ती चिकटलेली नाही आहे, सरफेसला चिकटलेली नाही पण वरती आहे ते, तर त्यावेळेस ओव्हर वापरा. समजा इथे फॅन आहे हे सांगताय तुम्ही, सो फॅन इज ओव्हर द बॉक्स. परंतु या ठिकाणी तुम्हाला एक विंडो दिसते. ओके, हा इथे बॉक्स आहे आणि या ठिकाणी विंडो आहे. सो विंडो इज अबोव द बॉक्स किंवा विंडो इज अबोव द कॅट. बघा, च्या वरतीच आहे परंतु सरळ डोक्यावरती नाही, त्यावेळेस अबोव. डायरेक्ट डोक्यावरती आहे, फॅन इज अबोव द बॉक्स. सॉरी, फॅन इज ओव्हर द बॉक्स. डोक्यावरती आहे, ओव्हर. डोक्यावरती आहे परंतु म्हणजेच वरती आहे परंतु बाजूला आहे, तर अबोव. ओके, आणि आपण कधी वापरणार? जर एखाद्या गोष्टीवर दुसरी गोष्ट जंप करत असेल, ओके, तर त्यावेळी अपॉन. जंप म्हणजेच मूवमेंट आहे त्या ठिकाणी, मूवमेंट. जेव्हा मूवमेंट असेल, जंप म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मूवमेंट असेल, तर त्यावेळेस तुम्ही अपॉन वापरा. सो फॉर एक्झाम्पल, टायगर जम्प्ड अपॉन हिम. ओके, सो आय एम कीपिंग माय पेन अपॉन द टेबल. आय एम कीपिंग माय पेन अपॉन द टेबल म्हणजे ठेवण्याची क्रिया होते च्यावरती, त्यावेळी अपॉन. ओके, अबोव आणि ओव्हर हे जनरल सेन्समध्ये पण वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, एरोप्लेन इज फ्लाइंग ओव्हर आवर हेड और एरोप्लेन इज फ्लाइंग अबोव आवर हेड. अशा पद्धतीने जनरल सेन्समध्ये पण ते वापरले जातात. त्यानंतर बिहाइंड द बॉक्स, च्या पाठीमागे. नियर द बॉक्स, च्या जवळ. सो कॅट इज नियर द बॉक्स. इन फ्रंट ऑफ, च्या पुढे. कॅट इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स. कॅट इज बिटवीन द बॉक्स. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. इथे एक बॉक्स आहे, इथे एक बॉक्स आहे, त्या दोघांच्या मध्ये तिसरी गोष्ट आहे हे सांगायचं आहे, बिटवीन द बॉक्स. अप म्हणजे काय? खालून वरती. सो कॅट जम्प्ड अप द बॉक्स. ओके, आणि वरून खाली, कॅट जम्प्ड डाऊन द बॉक्स. ओके, हिअर ओव्हर. ओव्हरचा दुसरा अर्थ असा पण होतो की पूर्णपणे कव्हर करणे, पूर्ण कव्हर करणे हे असं. ओके, सो कॅट जम्प्ड ओव्हर द बॉक्स. बघा, कव्हरिंग आहे सेन्स. त्यानंतर थ्रू द बॉक्स. थ्रू म्हणजे च्यामधून जाणे, च्यामधून. सो कॅट इज गोईंग थ्रू द बॉक्स. अलॉंग द बॉक्स. सो अलॉंग द बॉक्स म्हणजे बघा, हे बॉक्स ठेवलेले आहेत, या बॉक्सच्या बाजूने समांतर रेषेमध्ये ती कॅट चालते आहे. समांतर रेषेमध्ये, कॅटच्या बाजूने समांतर रेषेमध्ये चालत आहे. सो अलॉंग द बॉक्स. ओके, हा समुद्रकिनारा आहे, हा समुद्रकिनारा आहे. फॉर एक्झाम्पल, हा समुद्रकिनारा आहे आणि या समुद्रकिनाऱ्याच्या जवळून तुम्ही इथून वॉक करत आहात असं, तर त्यावेळेस आय एम वॉकिंग अलॉंग द बीच. ओके, या बीचच्या कडेने मी चालत आहे, अलॉंग द बीच, समांतर रेषेमध्ये. पास्ट द बॉक्स. पास्ट म्हणजे च्या पासून जाणे. सो कॅट इज वॉकिंग पास्ट द बॉक्स. ओके, किंवा कॅटिंग रनिंग पास्ट द बॉक्स, च्या जवळून जाणे. टू द बॉक्स म्हणजे च्यापर्यंत जाणे. कॅट इज गोईंग टू द बॉक्स. च्यापासून दूर जाणे. कॅट इज गोईंग अवे फ्रॉम द बॉक्स. ओके, कॅट इज गोईंग अवे फ्रॉम द बॉक्स. इनटू. आता इनटू म्हटलं की परत जंप आली. जंप म्हणजेच मला काय म्हणायचं, या ठिकाणी मुवमेंट आली, हालचाल आली. जिथे हालचाल आहे त्या ठिकाणी इनटू वापरा. जिथे हालचाल नाही, ऑलरेडी रेस्टिंग आहे, तिथे इन वापरा. फॉर एक्झाम्पल, इथे बघा, कॅट इज इन द बॉक्स, कारण ती ऑलरेडी आहे तिथे, परंतु इथे कॅटने जंप केल्याची ॲक्शन आहे. ओके, आणि म्हणून इनटू. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ समबडी इज जम्पिंग इन टू द वेल, सो ही जम्प्ड इन टू द वेल. जम्प्ड, दोन लक्षात घ्या. बॉईज आर स्विमिंग इन द वेल. बॉईज आर इन द वेल. बॉईज इन द वेल आहेत, म्हणजेच ते पोहत आहेत, पाण्यात आहेत, ऑलरेडी रेस्टिंग द्या. परंतु दे जम्प्ड इन द वेल. जम्प्ड
इथे जम्प वर त्या पाण्यात जाण्याची ती क्रिया आहे. सो इंटू. आउट ऑफ द बॉक्स म्हणजे जसं इंटू आहे आतमध्ये जाण्याची क्रिया तसं बाहेर जाण्याची क्रिया आउट ऑफ. आणि अराउंड म्हणजे च्या भोवती फिरणे, च्या बाजूला, च्या भोवती, सभोवताली. Again one more picture. So I have taken these pictures. I have taken these pictures from Shutterstock. Thank you for them for giving such a beautiful picture. And this picture was taken from testenglish.com. I thank that website also. Here, understand it. Coming down the stairs, climbing up the stairs, through च्या मधून जाणे, ओव्हर कव्हर करणे, पास्ट च्यापासून जाणे, अवे च्यापासून दूर जाणे, टू च्याकडे जाणे, अराउंड च्या बाजूने जाणे म्हणजे च्या भोवती असणे, सभोवताली, इनटू जम्प किंवा मुवमेंट आहे, आउट ऑफ च्या आतून बाहेर अशी क्रिया, ऑन टू च्यावरती क्रिया, ॲक्रॉस. आता ॲक्रॉस म्हणजे काय लक्षात घ्या. आता हा रोड आहे, फॉर एक्झाम्पल हा रोड आहे आणि एखादा डॉग इकडून इकडे चालत गेलेला आहे, पूर्ण रस्ता त्याने क्रॉस केलेला आहे, तो ॲक्रॉस. ओके, दिस इज व्हॉट वी कॉल ॲक्रॉस. किंवा ही नदी आहे आणि या नदीवरती हा ब्रिज आहे, तो ब्रिज इज ॲक्रॉस द रिव्हर. ओके, ब्रिज इज ॲक्रॉस द रिव्हर असा त्याचा अर्थ होतो. किंवा तुम्ही इकडे उभा आहात या बाजूला, तुमचा मित्र या बाजूला उभा आहे आणि तुम्ही सांगताय माय फ्रेंड इज स्टँडिंग ॲक्रॉस द रोड. गेटिंग मी? अलॉंग. अलॉंग म्हणजेच मगाशी सांगितलं तुम्हाला, अलॉंगचा अर्थ की च्या सह चालणे किंवा च्या सह समान. च्या ही एक आहे, इथे हा बीच आहे आणि इथून तुम्ही जाताय अलॉंग द बीच, लाईक दॅट. आणि अलॉंगचा अर्थ कंपनी पण होतो. आय एम गोईंग टू पिकनिक अलॉंग विथ माय पेरेंट्स. ओके, अलॉंग. ऑफ. ऑफ म्हणजे एखाद्याच्या पृष्ठभागावरून तो दूर होणे, पृष्ठभागावरून दूर होणे. ओके, बाजूला होणे. फॉर एक्झाम्पल, टेक युअर हँड्स ऑफ द टेबल. टेबलवरून तुझे हात काढ. सो ऑफ द टेबल. Here I have given the use of each preposition and example. We have already discussed all this. We have discussed between, among, on, upon, above, over, below, under. We have discussed across, along, to, towards, at, behind. Okay, beside. Now I will discuss beside. Beside म्हणजे च्या बाजूला. So somebody is beside someone. किंवा आय एम स्टँडिंग बिसाइड माय फादर. मी माझ्या फादरच्या बाजूला उभा आहे. ओके, सो च्या बाजूला असणे बिसाइड. अगेन्स्ट, बाय, अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे च्या अपोजिट किंवा च्या जवळ. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव टू टेल की एखादा भिंतीला टेकून उभा आहे, तर त्यावेळेस मी काय म्हणेल, ही इज स्टँडिंग अगेन्स्ट द वॉल. भिंतीला टेकून उभा असणे, ही इज अगेन्स्ट द वॉल. इथे काय आहे कनेक्शन बघा, क्लोज टू किंवा टच. तर तो भिंतीला टच करून उभा आहे, पाठ त्याची टच करून उभा आहे. सो ही इज अगेन्स्ट दी वॉल. बाय म्हणजे नियर. नियर म्हणजे च्या जवळ. ही इज स्टँडिंग बाय द टेबल. तो टेबलच्या जवळ उभा आहे. Here are some more prepositions for us. I have explained in, into. Near. Near means close to. ऑफ म्हणजे सरफेस पासून सेपरेट होणे. इनसाइड म्हणजे च्या आत. आउटसाइड म्हणजे च्या बाहेर. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, ऑन द फार्दर साईड ऑफ. ओके, आवर न्यू कॉलेज बिल्डिंग इज बियॉन्ड द मार्केट. मार्केटच्याही पलीकडे आहे, च्याही पलीकडे या अर्थाने बियॉन्ड. थ्रू. थ्रू म्हणजे च्यामधून, फ्रॉम द इंटेरियर और अक्रॉस द इंटेरियर ऑफ समथिंग. विदिन आणि इन. विदिन म्हणजे काय बघा, नॉट फर्दर दॅन अ पर्टिक्युलर डिस्टन्स फ्रॉम समथिंग. हाऊस इज विदिन अ किलोमीटर ऑफ स्कूल. अपोजिट.
द हाऊस इज अपोजिट द टेम्पल. च्या विरुद्ध दिशेला असणे. ओके, अशा अर्थाने किंवा दुसऱ्या बाजूला असणे या अर्थाने अपोजिट. लक्षात घ्या, तुम्हाला या सर्व स्लाईड्सचे म्हणजे जे काही आता एक्सप्लेनेशन देणाऱ्या स्लाईड्स आहेत, या स्लाईड्स, तर यांचे तुम्ही स्क्रीनशॉट्स काढा आणि तुमच्या नोटबुकमध्ये ह्या नोट्स लिहून ठेवा. फर्दर यूजसाठी तुम्हाला त्या उपयोगाला येतील. So friends, I hope that you all have understood prepositions of place, moment and position. Okay, so thank you very much. Have a nice time. Just take the screenshot of all the slides and write those notes in your notebook. Okay, and solve the quiz that I have given you on Google Classroom. Thank you very much.